पुण्यसलीला अशा गंगेची प्रार्थना करताना पंडित जगन्नाथराय म्हणतात, समृद्धं सौभाग्यं सकलवसुधाया किमपि तन् महैश्वर्यं लीला जनित जगत खण्डपरशोः श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथमूर्तं सुमनसां सुधा सौंदर्यन्ते सलिलमशिवं न शमयतु. अर्थात सगळ्या पृथ्वीला पुष्कळ सौभाग्य देणारं, आपल्या लीलेनी 14 भुवने निर्माण करणाऱ्या महादेवाचे ही मोठं ऐश्वर्य रूप, सर्व देवांचं, सर्व वेदांचं केवळ सार, इंद्रादी देवांचं मूर्तिमंत पुण्य, अमृताप्रमाणे मधुर आणि अमरत्व देणारं असं जगप्रसिद्ध गंगे, तुझं उदक आमच्या सर्व अशुभांचा अर्थात पातकांचा नाश करो. जय गंगे भागीरथी. पुढच्या श्लोकामध्ये गंगा प्रवाहाचा महिमा सांगितलेला आहे. तो असा, दरिद्राणां दैन्यं दुरितमत दुर्वासनरिदां द्रुतं दूरीकुर्वन् सकृदपि गतो दृष्टिसरणिम् अपीद्रागा विद्या द्रुमदलनदीक्षा गुरुरिह प्रवाहस्ते वारां श्रियमयमपारां दिशतु नः. अर्थात या लोकी श्री गंगेच्या प्रवाहास एकदाही पाहिलं असता जो दरिद्र्याचं दैन्य आणि पातकी जनांचं पाप सुद्धा तत्काळ नाश करणारा होऊन सर्व मायारूप वृक्षाच्या छेदनाचा उपदेश करता जो गुरु होतो, तो हा, हे गंगे, तुझ्या जलाचा प्रवाह आम्हाला अपार संपत्ती देऊ दे. थोडक्यात सांगायचं तर दैन्य, पाप, माया या सर्वांचा नाश करण्यासाठी गंगेचा प्रवाह हा आपल्याला बळ देतो. पुढच्या श्लोकामध्ये श्री गंगा तरंगाची प्रार्थना केलेली आहे. ती अशी, उदंचन्मार्तंड स्फुटकपट हे रंग जननी कटाक्ष व्याक्षेप क्षणजनित संक्षोभ निवह भवन्तु त्वंगन्तो हरसि रसि गंगा तनुभुव तरंगा प्रोतुंगा दुरित भयभंगाय भवता. अर्थात पार्वतीचे नेत्र कटाक्ष कसे आहेत तर उगवणाऱ्या सूर्याप्रमाणे ते आरक्त आहेत. तिच्या सापत्न भावाने बघण्यामुळे ज्यांच्या मनात काही वेळा भय उत्पन्न होतं, असे महादेवाच्या मस्तकी जे अतिउच्च असे गंगेचे तरंग विराजमान झालेले आहेत, ते भक्तांच्या पातकांचा नाश करणारे होवोत. पुढच्या श्लोकामध्ये गंगाश्रयाची याचना कवीने केलेली आहे. ती अशी, तवालंबादंब स्फुरदलघुगर्वेण सहसा मया सर्वे वज्ञा सरणिमथमीता सुरगणाः इदानीं बहुदास्यं भजसि यदि भागीरथि तदा निराधारो हारो दिमि कथय केशामिह पुरः. अर्थात, हे आई म्हणजे हे गंगा माते, तुझ्या आश्रयाच्या बळाने महान गर्विष्ठ असा मी मोठ्या उद्धटपणाने पुष्कळ देवांची अवज्ञा केली, कारण तुझ्यावर माझा दृढ विश्वास आहे. हे भागीरथी, आता जर तू मला कंटाळशील आणि तुझं मातृप्रेम दाखवणार नाहीस, तर मग एखाद्या गायीने जर वासराचा त्याग केला तर कसं होईल वासराचं, अशीच माझी अवस्था होईल. म्हणून हे माते, तुझ्या वाचून या जगात कोणाला शरण जाऊन माझं दुःख मी रडू, हे तूच सांग आणि आता तुझं वात्सल्य मला दाखव. पुढच्या श्लोकामध्ये गंगा प्रवाह उदकरूप मूर्तीची कवीने प्रार्थना केली आहे. ती अशी, स्मृतिं याता पुंसां कृत सुकृतानामपि च या हरत्यन्तं स्तन्द्रां तिमिरमिव चन्द्रांशु सरणिः इयं सा ते मूर्ती सकल सुरसंसेव्य सलीला ममान्तस्संतापं त्रिविधमथ पापं च हरताम्. अर्थात, हे गंगे, तुझी प्रवाह उदकरूप मूर्ती नित्य आन्हिक सुद्धा करीत नाही तशा पापी लोकांच्या स्मरणात जर आली तर तत्काळ चंद्राची कांती ज्याप्रमाणे अंधकाराचा नाश करते, त्याप्रमाणे त्यांच्या अंतःकरणातल्या अज्ञानरूप आलस्याचा नाश करते.
तीही सर्व देवांनी भक्तिपुरस्सर सेवन केलेली तुझी प्रवाह उदकरूप मूर्ती माझ्या अंतःकरणामधल्या आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक अशा त्रिविध तापांचा, तसंच कायिक, वाचिक, मानसिक अशा त्रिविध तापांचा नाश करो. हर गंगे भागीरथी. 6व्या श्लोकामध्ये कवी असं म्हणतात की गंगेच्या तीरावर राहणारे जे लोक असतात ना, त्यांना मोक्षाची काय किंमत? कारण अपि प्राज्यं राज्यं तृणमिव परित्यज्य सहसा विलोलद्वा नीरं तव जननि तीरं श्रितवतां सुधातः स्वादीयः सलिलभरमातृप्ति पिबतां जनानामानंदः परिहसति निर्वाण पदवीं. म्हणजे हे माते, सर्व पृथ्वीच्या राज्यास तृणाप्रमाणे मानून, म्हणजे त्याची फारशी तमा न बाळगता, जिथे वेतस वृक्ष वाऱ्याने हलत आहेत अशा दाट छाया असलेल्या तुझ्या तीराचा आश्रय करून जे राहतात आणि अमृताहून स्वादिष्ट अशा तुझ्या निर्मळ जलाचं यथेच्छ पान करतात, अशा लोकांचा आनंद मोक्ष मार्गाला सुद्धा हसत आहे. म्हणजे भावार्थ असा की त्यांना मोक्षाची सुद्धा फारशी किंमत वाटत नाही, एवढं गंगा जलाचं, गंगेच्या सहवासात राहण्याचं मोल त्यांना जास्त वाटतं. हर गंगे भागीरथी. पुढच्या श्लोकामध्ये कवींनी गंगोदक स्पर्शाचा महिमा गायलेला आहे. तो असा: प्रभाते स्नातीनां नृपतिरमणीनां कुचतटी गतो मातर्यावन् मिलति तव तोयैर्मृगमदः मृगास्तावद्वैमानिकशतसहस्रैः परिवृता विशन्ति स्वच्छन्दं विमलवपुषो नन्दनवनम्. अर्थात, हे गंगामाते, सकाळच्या वेळी स्नानाला येणाऱ्या सुंदर राजस्त्रियांच्या स्तनमंडलाला लावलेली कस्तुरी तुझ्या उदकामुळे ज्यामुळे दिसते, त्याच वेळेला ती कस्तुरी ज्यांच्यापासून उत्पन्न झाली ते कस्तुरी मृग हजारो देवांकडून सेव्यमान असे दिव्य देही होऊन यथेच्छ क्रीडा करायला इंद्राच्या नंदनवनामध्ये प्रवेश करतात. थोडंसं स्पष्टीकरण: गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करायला सुंदर राजस्त्रिया येतात. त्यांच्या अंगावरचा जो लेप असतो कस्तुरीचा, त्या कस्तुरीचा पाण्याला स्पर्श होतो. ती कस्तुरी ज्यांच्यापासून उत्पन्न झाली ते कस्तुरी मृग. म्हणजे असं की कस्तुरी मृगाला प्रत्यक्ष गंगेचा स्पर्श झालेला नाहीये, पण त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या कस्तुरीला गंगेच्या जलाचा अद्भुत स्पर्श, दिव्य स्पर्श झाल्यानंतर त्या कस्तुरी मृगांना सुद्धा दिव्य देह प्राप्त होतो आणि ते इंद्राच्या नंदनवनामध्ये यथेच्छ क्रीडा करायला प्रवेश करतात. इतका गंगेच्या उदकाचा महिमा आहे. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.